कर्क राशी हिडन मनी अपॉर्च्युनिटीज. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, कधी असं वाटतं का की मी खूप काम करतोय पण पैसा तितका दिसत नाही. माझ्याकडे स्किल आहे पण इन्कम होत नाही. काहीतरी मिसिंग आहे पण काय ते समजत नाही. ॲस्ट्रॉलॉजी सांगते टायमिंग महत्त्वाचे आहे आणि सायकोलॉजी सांगते डिसिजन महत्त्वाचे आहे. खरं काय आहे? पैसा या दोन्हीचा कॉम्बिनेशनने येतो. ॲस्ट्रॉलॉजी मार्गाने पाहिले तर गुरुपुष्यामृत योग म्हणजे ग्रोथ, क्लॅरिटी आणि एक्सपान्शन एनर्जी आहे. कर्क राशीसाठी हा काळ काय करतो? इमोशनल थिंकिंग कमी करतो, प्रॅक्टिकल डिसिजन घेण्याची टेंडन्सी वाढवतो, सेफ राहा माइंडसेटला चॅलेंज करतो. सायकोलॉजिकल व्ह्यूनं पाहिले तर कर्काचे लोक इमोशनली इंटेलिजंट असतात पण रिस्क घेताना हेसिटेट करतात. चुकलो तर हा विचार जास्त करतात. रिझल्ट अपॉर्च्युनिटी दिसते पण ॲक्शन घेतला जात नाही. हिडन प्रॉब्लेम, फिअर ऑफ रॉंग डिसिजन, डिझायर ऑफ फॉर ग्रोथ. पास्ट अपॉर्च्युनिटी, सेकंड चान्स. ॲस्ट्रॉलॉजीनुसार जुने कनेक्शन्स, आयडियाज ॲक्टिवेट होतात. सायकोलॉजी मार्ग पाहिले तर तुमचा ब्रेन अनफिनिश्ड वर्क पुन्हा सुरू करतात. उदाहरणार्थ, तुम्ही कधी फ्रीलान्स बिझनेस सुरू करायचा विचार केला होता का? पण कॉन्फिडन्स नसल्यामुळे थांबलात. आता तोच विचार पुन्हा येईल. मिनिंग हे रँडम नाही आहे. तुमचा माइंड तुम्हाला सांगते यावेळी ट्राय कर. स्मॉल आयडिया, रिअल इन्कम. ॲस्ट्रॉलॉजी मार्गे पाहिले तर छोट्या गोष्टीमधून ग्रोथ सुरू होते. सायकोलॉजी मार्गे ब्रेन मोठ्या रिस्कपासून घाबरतो, छोट्या स्टेप्स एक्सेप्ट करतो. उदाहरणार्थ 0 ते 2,000 साईड इन्कम. स्किल वापरून छोटं काम सुरू करणं. प्रॉब्लेम काय? हे खूप छोटं आहे म्हणून इग्नोर करतो. रिॲलिटी मोठा पैसा, छोट्या कन्सिस्टंट स्टेप्स. पीपल म्हणजेच पैसा. ॲस्ट्रॉलॉजी मार्ग पाहिलं तर योग्य लोकांशी भेट घडवते. सायकोलॉजी ट्रस्ट इश्यूमुळे आपण डिस्टन्स ठेवतो. सिच्युएशन, कुणीतरी काम सांगतोय, तुम्ही लगेच डाऊट करता. रिझल्ट चान्स मिस, बॅलन्स, ब्लाइंड ट्रस्ट नाही पण ओव्हर डाऊट देखील नाही. स्किल मोनेटायझेशन. ॲस्ट्रॉलॉजी मार्गे तुमची स्ट्रेंथ हायलाईट करते पण सायकोलॉजी मार्गे ती कॅपेबल नाही असं बिलीफ वाढवतो. उदाहरणार्थ, बोलणं चांगलं म्हणजेच कंटेंट आणि टीचिंग, रायटिंग, फ्रीलान्सिंग, अंडरस्टँडिंग, कन्सल्टिंग. बिग्गेस्ट ट्रॅप परफेक्ट झाल्यावर सुरू करतो. खरं असं आहे की इम्परफेक्ट ॲक्शनलाच रिअल प्रोग्रेस म्हणतात. आता त्याचे साईन काय? तर फॉरगेट मॅजिक सिग्नल. रिअल साईन काय असतं? सेम आयडिया पुन्हा पुन्हा येतो, सेम अपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या ठिकाणी दिसते, मनात स्ट्रॉंग पूल वाटतो. सायकोलॉजी म्हणते तुमचं सबकॉन्शियस पॅटर्न ओळखतं आहे. ॲस्ट्रॉलॉजी म्हणते टायमिंग अलाईन होतं आहे. कन्क्ल्युजन, इग्नोर करू नका. बिग्गेस्ट मिस्टेक काय? कर्क राशी ओव्हरथिंक करते, डिले करते, सेल्फ डाऊट देते आणि मग बोलतात माझं लक काम करत नाही. रिॲलिटी लक नाही, हेसिटेशन प्रॉब्लेम आहे. गुरुपुरुषामृत योग म्हणजे मॅजिक नाही, तो एक विंडो आहे. ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला डायरेक्शन देते, सायकोलॉजी तुम्हाला कंट्रोल देते. पैसा कधी येतो? जेव्हा तुम्ही सिग्नल ओळखता, छोटं ॲक्शन घेता, फिअर असूनही पुढे जाता. जर तुम्हाला वाटत असेल हो मी खूप वेळा चान्स सोडला आहे, कमेंटमध्ये लिहा धिस टाईम ॲक्शन. मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.